कंपन्यांमध्ये इतके बदल, इंडस्ट्रीमध्ये इतके बदल घडणार आहेत आणि घडलेले आहेत की आम्ही खरं तर मुलांना कुठल्या प्रकारच्या जॉबसाठी तयार करतोय हा आम्हालाही प्रश्न आहे. तुम्ही जे शिकवलंय ते खरंच ती मुलं शिकलेत का आणि ती कशी इव्हॅल्युएट करायची किंवा असेस करायची, हा एक मोठा चॅलेंज हा ऑनलाईन एज्युकेशनचा आहे. दुसरं म्हणजे पालक इम्पेशंट झालेले आहेत, कारण कित्येक आया मी बघते आमच्या शाळेतल्या त्या दे आर क्रिबिंग की आम्हाला त्याच्याबरोबर बसायला लागतं. तर माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना विशेषतः की तुम्हाला जेवढं व्हॅल्यू ऍड करता येईल तुम्हाला. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शिक्षण परिषद या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 1.5 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षणावर सर्वाधिक परिणाम झालाय आणि त्याच्याविषयी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी आपण गप्पा मारतोय. आज त्या मुलाखतीतली एक अतिशय महत्वाची मुलाखत माझ्या बरोबर आहेत. सिम्बायोसिस सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रो चान्सलर डॉक्टर विद्या येरवडेकर मॅडम. मॅडम नमस्कार. मला विशेष आनंद आहे, मी सिम्बायोसिसचा अल्युमिनी आहे आणि आज त्यांच्याशी गप्पा मारतोय. तर तुम्हाला माहिती आहे सिम्बायोसिस बद्दल आपल्या सर्व व्ह्युअर्सना नक्की माहित असणार आहे आणि याच्याशिवाय ते फिक्की सारख्या वेगवेगळ्या संस्थांच्या सजेशन बॉडीवरती आहेत, युजीसी वरती आहेत. ओव्हरऑल देशात एक महत्वाचं नाव शिक्षण क्षेत्रातलं म्हणजे मॅडम आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मला आज समजून घ्यायचं आहे की नक्की काय बदललंय आणि काय बदलायला हवं. मॅडम नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत. आणि पहिला प्रश्न असा आहे की 1.5 वर्ष झालं विद्यार्थी बहुतांश 99% ठिकाणी कॉलेजमध्ये आलेले नाही, शाळेत आलेले नाही आणि शिक्षण मात्र चालू आहे असं म्हणतात. तर नक्की काय बदललंय या कोरोनानं शिक्षण क्षेत्रात? मला असं वाटतं कोविडनी ज्या काही सगळ्या पूर्ण जगातच बदल आणलेला आहे आणि मुख्य इंडस्ट्रीजमध्ये बदल आणलेला आहे, तसंच एज्युकेशन सिस्टम मध्येही खूप बदल आणलेला आहे. आणि तो फक्त भारतातच नाही, पण मला असं म्हणायचं की पूर्ण जगातल्या कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये प्रचंड बदल आणलाय. एक म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही कधीही इतका केला नव्हता जेवढा आम्ही आता करतोय. आपली आजची जी मीटिंग आहे तीच अशी कधीच घडली नसती. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आला असतात आणि मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली असती. पण आता हे सहजपणे आपण करू शकतो झूमवर आणि बाकी इतर प्लॅटफॉर्म्सवर. आणि तसंच आता आमच्या सगळ्या शिक्षक मंडळी जी आहेत ती व्यवस्थित ऑनलाईन शिकवू शकतात आणि विद्यार्थ्यांनाही त्याची आता सवय झालेली आहे. पण मला असं म्हणायचं की विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण घेणं आणि म्हणजे टीचर्सकडनं शिक्षण घेणं आणि नॉलेज घेणं हा फक्त विद्यापीठाचा म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. ही एखाद्या व्यक्तीचं पूर्ण पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर घडवणं खरं तर एखाद्या विद्यापीठाची म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मला असं वाटतं की हे जे घडवणं असतं तर ते त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांबरोबर ती राहणं, त्यांच्याकडनं शिकणं, परप्रांतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास करणं, राहणं, त्यांच्याकडून कल्चरल सेन्सिटायझेशन होणं किंवा इंडस्ट्रीतले लोक जेव्हा ऍक्च्युली येतात कॅम्पसमध्ये आणि त्यांना शिकवतात किंवा विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एक्सपिरियन्शियल लर्निंग करायला मिळतं, या सगळ्यातनं जी एक वेगळी अशी घडवणूक होते म्हणजे ज्याला आपण कॅरेक्टरची किंवा पर्सनॅलिटीची म्हणतो, ती मला असं वाटतंय की ह्या ऑनलाईन टीचिंगमध्ये म्हणजे होऊ शकते पण त्याप्रमाणे नाही. आणि मला म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना विशेषतः जे 2 वर्षाचे कोर्सेस होते MBA सारखे वगैरे, तर तिथे तर म्हणजे मुलांना येताच आलं नाही. म्हणजे इतकं म्हणजे वाईट वाटतं की शाळेतल्या मुलांना स्क्रीनवरती शिकायला लागतं. कुठे किंडरगार्टन किंवा 1ली ते 4थीची मुलं यांना कळतही नाही की कॉम्प्युटर समोर बसून तिथे साधारण निदान 1 तास 2 तास बसावं आणि काही शिकावं. माझाच नातू आहेत, 2 नातवंड आहेत मला आणि दोघंही इतका दंगा करतात. आमच्या शाळेतल्या टीचर्स खूप अत्यंत वेगवेगळे टेक्नॉलॉजीज वापरून शिकवायचा प्रयत्न करतात, पण मुलं बसतच नाहीत स्क्रीन समोर. तर मला असं वाटतं हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आता होपफुली वॅक्सिन आल्यामुळे कमी होतील, पण हा एक मोठा लॉस आहे आमच्या एज्युकेशन सिस्टमला. पण मॅडम अगदी म्हणजे थोडंसं थेट बोलायचं तर सिम्बायोसिस सारखी संस्था ही प्रगत आहे आणि ते ओव्हरनाईट असा बदल आपल्या शिक्षण पद्धतीतला करू शकतात, स्वीकारू शकतात. देशात सर्वच संस्था अशा असतील असं नाही. हा पहिला भाग. आणि दुसरं म्हणजे ज्याला आपण पेडॉलॉजी म्हणतो की ऑनलाईन शिकवणं आणि प्रत्यक्ष शिकवणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. तर या 1.5 वर्षात एक ओव्हरऑल आपण देशात किंवा राज्यात बघितलं तर खरंच सगळ्यांनी हे नीट अडॅप्ट केलंय का त्यांना शिकवताना त्रास होतोय? काय तुमचा अनुभव आहे?
नाही ना, तुम्ही म्हणताय ते अतिशय बरोबर आहे. म्हणजे सिम्बायोसिस किंवा बाकीच्या ज्या अर्बन एरियाज मधल्या विद्यापीठ आहेत किंवा कॉलेजेस आहेत किंवा शाळा आहेत, तिथे निदान थोडा तरी टेक्नॉलॉजीचा त्याच्याबरोबर जो बँडविड्थ किंवा नेटवर्क लागतं ह्याचा म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे त्यांचा उपयोग केला जातो आणि तिथे तेवढं नेटवर्क आणि बँडविड्थ असतंही. पण आता आमची एक शाळा हरळीला आहे, कोल्हापूरच्या जवळ एक छोटं खेडं आहे आणि इतके हुशार मुलं आहेत, इतके डेडिकेटेड टीचर्स आहेत. पण ते काय करणार, म्हणजे तिथे म्हणजे एकेका घरात एखादा मोबाईल असेल किंवा नसेल सुद्धा. वडिलांकडे एखादा स्मार्टफोन असेल, त्यांना नोकरीला तो जनरली घेऊन जातात पण ते घरी ठेवतात. तसंच पुण्यात सुद्धा म्हणजे पुण्यात माझ्या नाशिकमध्ये आमच्या शाळा आहेत, तर तिथे सुद्धा असा प्रॉब्लेम येतोच की प्रत्येक घरामध्ये अगदी सगळे गॅजेट्स आणि नेटवर्क असेल असंही नाही. म्हणजे संस्था खूप करू इच्छिते पण त्या घरांमध्ये तेवढी म्हणजे सुविधा आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. टीचर्स आता जेव्हा वर्क फ्रॉम होम करायला लागतं तेव्हा आम्हाला हा पहिला चॅलेंज होता की त्या टीचरच्या घरात तेवढं नेटवर्क आणि बँडविड्थ आहे का, त्या प्रकारचे गॅजेट्स आहेत का. भले आम्ही लॅपटॉप सुद्धा देऊ, भले आम्ही त्यांना खूप कपॅसिटी बिल्ड करू त्यांची, त्यांचं आम्ही भरपूर ट्रेनिंग केलेलं होतं, पण तरी हे चॅलेंजेस तर राहणारच आहेत. शहरात असो खेडेगावात तर त्याही पेक्षा जास्ती. आणि त्यामुळे ही काही एक म्हणजे ही एक ऑल्टरनेटिव्ह पद्धती होऊ शकते. पण म्हणजे कधी एकदा कोविड जाईल आणि परत कधी एकदा ही नॉर्मल शिक्षण पद्धती सुरुवात होईल याचे सगळेच जण आतुरतेने वाट बघतायत. एक वेगळा अनुभव आलेला की कदाचित कोरोनानं हे शिकवलंय की सगळंच ऑनलाईन शिकवता येत नाही. म्हणजे जरी मूक्स असतील, काय सो कॉल्ड सगळं ऑनलाईन लर्निंग असेल, तर तुम्ही या विचारांशी सहमत आहात का असहमत आहात की काही गोष्टी या वर्गात जाऊन तिथंच शिकल्या पाहिजेत, त्याशिवाय काही शिक्षण पूर्ण होत नाही? 100%. म्हणजे आम्ही म्हणतो ना की आमचं आता मी विद्यापीठाच्या कॅम्पसवरनच बोलतेय तुमच्याशी आणि हा मागच्या मागे दिसतोय हा सुंदर कॅम्पस, बट इट इज लाईक अ गार्डन विदाउट फ्लावर्स. म्हणजे जोपर्यंत विद्यार्थी येत नाहीत, वर्गात बसत नाहीत, आणि टीचरला सुद्धा बघा ना तुम्ही, स्क्रीनच्याच पुढे आम्हाला म्हणजे कितीही आम्ही वेगवेगळे क्विझेस वापरले, वेगवेगळ्या पेडागॉजिकल मेथड्स वापरल्या, तरी लर्निंग आउटकम्स आम्ही जज करू शकत नाहीत. भले आम्ही असेसमेंट चांगले करतो, प्रॉक्टर्ड असेसमेंट घेतो, काहीही असलं तरी वर्गात समोर मुलं बसली आहेत, त्यांच्या हावभावातनं त्यांना किती कळतंय हे जेवढं शिक्षकाला कळतं समोर उभं राहून, तेवढं मला नाही वाटत स्क्रीनच्या समोरनं कुठल्याही शिक्षकाला कळत असेल. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचा एक थोडासा म्हणजे आय एम व्हेरी सॉरी टू से बट ह्या काळातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे लर्निंग आउटकम्स किती झाले असतील एवढं शिकून, ही पण काळजी वाटते. आणि आम्ही असं म्हणतोय की जी मुलं ऍक्च्युली सेकंड इयरला जाऊन पासआउट झालेली आहेत, तर आम्ही एक 6 महिने पुढे त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत की भले आम्ही तुमची म्हणजे परीक्षा जरी घेतली असली एप्रिलमध्ये, तरी तुम्हाला येऊन जो प्रॅक्टिकल ट्रेनिंग करायचं असेल, आता मीडियाची मुलं तुमच्या क्षेत्रातली, म्हणजे आपण आता जर या क्षेत्रातले बघायचं ठरवलं तर जोपर्यंत ते ऍक्च्युली हातात त्या लॅबोरेटरीजमध्ये इक्विपमेंट जेव्हा हातात घेत नाहीत, तोपर्यंत तुम्ही किती त्यांना ऑनलाईन शिकवू शकता. त्याचप्रमाणे फोटोग्राफीची मुलं, आमची कलिनरी आर्ट्सची जी स्कूल आहे तिथे, सगळीकडे आम्ही असं ठरवलं की जिथे जिथे आमचे स्किल बेस्ड आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, लॅबोरेटरी वर्क आहे, तिथे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बिनधास्त पुढचे 6 महिने अगदी या तुम्ही कॅम्पसवरती लॅब्समध्ये काम करा, आमच्या शिक्षक तुम्हाला मेंटर करतील, कारण नाहीतर त्यांचा खूप मोठा लॉस होणार आहे. हीच गोष्ट कदाचित म्हणजे इंजिनिअरिंग आणि विशेषतः डॉक्टर, तुम्ही पेशानं वैद्यकीय डॉक्टर सुद्धा आहात, तर त्यांना तर प्रॅक्टिकल शिवाय काहीच पूर्ण नाही. म्हणजे मी एमटेक झालो त्यावेळी प्रॅक्टिकलला पूर्ण दुसरं वर्ष प्रॅक्टिकल होतं. तर अशांसाठी तुम्ही जसे प्रयोग करतायत तसे ओव्हरऑल सगळ्यांनी काय करायला हवे? म्हणजे ही आयडिया मला खूप आवडली की 6 महिने एक्सटेन्शन दिलंय, तुम्ही पाहिजे तेव्हा या. अशा अजून कोणत्या गोष्टी ओव्हरऑल सगळ्या शिक्षण संस्थांनी करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षण संस्थेने हे ठरवलं पाहिजे की 6 महिने काय, पुढचं अख्खं वर्ष, अर्थात तिथे थोडे चॅलेंजेस यायची शक्यता आहे की आहेत त्या मुलांचं लॅब युजेज वर्सेस ही जी आधी पासआउट झालेली मुलं आहेत. काही असलं तरी तुम्ही पाहिजे तर 24 तास लॅब्स उघडे ठेवा, मुलांची राहायची सोय करा, पण त्या मुलांना कुठे ना कुठेतरी तुम्ही त्यांना अकॉमोडेट केलंच पाहिजे ह्या पुढच्या वर्षी. अर्थात काही मुलांना जॉब्स मिळालेही असतील आणि ते जॉब्सला गेलेही असतील, पण तरी वी शुड ओपन अवर युनिव्हर्सिटी कॅम्पसेस टू देम. आणि मी सगळ्या डायरेक्टर्सना हे सांगितलंय की तुम्ही कधीही म्हणजे विचारू सुद्धा नका आम्हाला, आणि मुलांना जर येऊन राहायचं असेल कॅम्पसेसमध्ये, आमचे गेस्ट हाऊसेस आहेत तिथे राहू देत, किंवा काही ऍडजस्टमेंट करून हॉस्टेल रूम्समध्ये राहू देत, आणि 24 तास आपल्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्या त्या मुलांना. लायब्ररीत बसायचं असेल, आमच्या स्टुडिओमध्ये काम करायचं असेल. इंजिनिअरिंगच्या मुलांनाही आम्ही तेच सांगितलेलं आहे. मेडिकलला थोडासा एक फरक आहे की एनएमसीनी फॉर्च्युनेटली मेडिकल कॉलेजेसना पूर्ण बंदी केलेली नव्हती, आणि त्यामुळे फारसं काही ऑनलाईन आम्हाला आता म्हणजे मध्ये 1-2 महिने अर्थात घरी पाठवायला लागलं मुलींना, पण आता आम्ही परत त्यांना बोलवून घेतलेलं आहे. पण
काही कॉलेजेसमध्ये आता माझ्या बहिणीचा मुलगा मेडिकलला शिकतोय आणि सेकंड इयर आमचं हे इतकं महत्वाचं वर्ष असतं. कारण पहिलं वर्ष हे अॅनाटॉमी फिजिओलॉजी आम्ही थिअरी शिकतो, पण सेकंड इयरला आमच्या पहिल्यांदा हॉस्पिटल जायचे पाहिजे, ज्याला आम्ही क्लिनिकल टर्म्स म्हणतो, त्याची सुरुवात होते. आणि ऑल ऑफ अस एज मेडिकल आर लुकिंग फॉरवर्ड टू की कधी एकदा पेशंटला तपासतोय, स्टेथोस्कोप घालतोय गळ्यात, याची इतकी म्हणजे उत्सुकता असते. पण त्याचं सगळं सेकंड इयर हे या कोरोनामध्ये गेलं. आणि त्यामुळे फॉर्च्युनेटली आमचं हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही त्याला म्हणलं की तू इथे येऊन पाहिजे तर काम कर, पण असं काही प्रत्येकाची सोय होऊ शकत नाही. आणि त्यामुळे विशेषतः ही जी इंजिनिअरिंग मेडिकलची मुलं आहेत, मला असं वाटतं कंपन्यांनी त्यांना ओपन करावं, इंडस्ट्रीजनी सुद्धा अशी काही इंटर्नशिप प्रोग्राम्स करावे की ज्या मुलांना खरंच त्या म्हणजे आपल्या लॅब्समध्ये जर काम करायला नसेल मिळालं तर त्यांनी त्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन काही करता येईल का इंटर्नशिप, असं सगळ्यांनीच एकत्र येऊन ही शिक्षण म्हणजे पद्धती जी आहे ती हळूहळू ती सुरळीत आणण्यासाठी त्याला एक थोडासा अजून 1 वर्षाचा अवधी जाईल. आता वॅक्सिन्स आलेत त्यामुळे आम्ही होपफुल आहोत की पुढच्या 5-6 महिन्यात तरी मुलं येतील कॉलेजेस आणि विद्यापीठामध्ये. पण तरी आपल्याला सगळ्यांनी मिळून आपल्याला मला असं वाटतं त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या आणि करिअरच्या दृष्टीने आपण त्यांना मदत केली पाहिजे. एका बाजूला गेली 1.5 वर्ष असणारा कोविडचा काळ आता तो होपफुली संपेल, वॅक्सिन्स आली आणि त्याच्यामुळं, आणि दुसऱ्या बाजूला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी पॅरलली इन प्रोसेस येते, त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू झाले टप्प्याटप्प्यानं, काही महिन्यात ते पूर्ण येईल असं वाटतं. या सगळ्यानं 2020-21 हा जो वर्ष आहे, ती 2 वर्ष ही मूलभूत भारतीय शिक्षणामध्ये बदल करणारी आहेत का, आणि असं असेल तर येणाऱ्या काही दशकातलं वर्षातलं शिक्षण नक्की कसं असेल? मला असं वाटतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही अगदी आयडियल ह्याच्यात, म्हणजे मला खूपच आभार मानायचे आहेत आपल्या प्राईम मिनिस्टरांचे, मोदीजींचे आणि अर्थात निशंकजींचे, की एवढ्या सगळ्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केली. आणि मला असं वाटतं की दॅट इज अ व्हेरी प्रोग्रेसिव्ह स्टेप फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कारण 34 वर्षांनी आम्ही इतके जण सगळेच अकॅडमिक्समध्ये वाट बघत होतो या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची, आणि कोविडमध्ये सगळेजण ग्रस्त असताना आम्हाला भीती वाटत होती की आता ही लॉन्च होती की नाही, कारण ह्याच्यावरती काम गेले 3-1 वर्ष तर चालूच होतं. फिक्कीची मी चेअर करते हायर एज्युकेशन कमिटी, त्यामुळे आमच्याकडूनही बरेच इनपुट्स दिले गेले फिक्कीमधून. पर्सनल लेवलला इंटरनॅशनलायझेशन हा माझा विषय असल्यामुळे तिथे काही इनपुट्स दिले गेले. आणि अशी भीती वाटत होती की आता ह्या सगळ्या ह्याच्यात ही लॉन्च होती की नाही, आणि माहित नाही आता आणखीन किती वर्षांनी ती परत लॉन्च होईल. पण मला अत्यंत आनंद झाला की जेव्हा प्राईम मिनिस्टरांनी स्वतः आणि सिरियसली त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी स्वतः ते लॉन्च न करता त्यांनी कित्येक सेशन्स घेतले त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती. आणि त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे जग आपल्याकडे बघत होतं. ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी ह्याच्यावरचे डिस्कशन्स भारतात तर झाले, पण मी कित्येक परदेशातले वेबिनार्स अटेंड केले जिथे मी स्वतः नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती बोललेली आहे. कारण भारत हा देश असा आहे की एव्हरीबडी इज लुकिंग ॲट इट आणि ऑलवेज लुक्स ॲट इट, पण आता तर जास्ती. आणि त्यात ही एज्युकेशन पॉलिसी काय बदल आणतील, कारण काय आहे की आपण कित्येक राष्ट्रांना ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे जे पूर्ण आफ्रिकन कंट्रीज आहेत किंवा साऊथ ईस्ट एशियामधले कंट्रीज आहेत, साधारण 85 देशातले विद्यार्थी आपल्या देशात शिकतात. त्यामुळे ह्यांचा सगळा ह्युमन रिसोर्स आपण डेव्हलप करतो. म्हणजे आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे ही फक्त इंडियन्सना न अफेक्ट करता म्हणजे जगातल्या कित्येक देशांनाही अफेक्ट करणार आहे. अफगाणिस्तानचे किती विद्यार्थी आहेत, त्यामुळे एव्हरीबडी वॉज लुकिंग एट अस. आणि ती इतकी म्हणजे सुंदर पॉलिसी आहे, मी तर म्हणेन की पहिल्यांदा एकतर 34 वर्षांनी इंटरनॅशनलायझेशन म्हणजे ग्लोबलायझेशनचा, जागतिकरणाचा इम्पॅक्ट हा आपल्या अभ्यासक्रमावरती कसा असला पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल एक पूर्ण चॅप्टर आहे, त्याचा मला खूप आनंद होतोय. त्याच्यापेक्षा सगळ्यात छान म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी और लिबरल एज्युकेशन. अँड टू डेव्हलप लिडरशिप क्वालिटीज यू शुड हॅव अ होलिस्टिक नॉलेज of all the subjects, and I think that is what liberal education teaches you. कंपन्यांमध्ये इतके बदल, इंडस्ट्रीमध्ये इतके बदल घडणार आहेत आणि घडलेले आहेत की आम्ही खरं तर मुलांना कुठल्या प्रकारच्या जॉबसाठी तयार करतोय हा आम्हालाही प्रश्न आहे. आता जेव्हा लिबरल एज्युकेशन येतं, आणि आम्ही सिम्बायोसिस स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स ही स्थापना करून आम्ही हा प्रयोग तर आधीच सुरुवात केला होता. आमचं सिम्बायोसिसचं एज्युकेशन हे मल्टीडिसिप्लिनरी आधीपासूनच आहे. पण तरी असलं तरी ज्याला आपण टीम वर्क म्हणतो, क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो, की विद्यार्थ्याला कुठल्याही जॉबसाठी आपण तयार करता आलं पाहिजे. मग ह्या जॉबसाठी किंवा त्या जॉबसाठी नाही, किंवा त्याला रिट्रेन करायची गरज लागली नाही पाहिजे. सो द चाइल्ड शुड ऑर द स्टुडंट शुड फिट इन टू एनी काइंड ऑफ जॉब दॅट इज ऑफर्ड टू हिम. आणि मला असं वाटतं ही एनईपी इतकी राईट टाइमला आलेली आहे की जेव्हा कोविडमुळे हे सगळं पूर्ण जग ग्रस्त झालेलं आहे, जॉब्स कसे असतील हे माहिती नाहीये, हा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन सिस्टम ही म्हणजे दॅट इज द की अँड दॅट इज द आन्सर टू दिस होल क्वेरी.
आणि सो आय एम व्हेरी हॅपी की या दोन्ही गोष्टी म्हणजे आता आपण लॉन्च केल्या NEP. आम्ही असं म्हणतो इंजिनिअरिंग क्षेत्रात की आपल्याकडे इन्फोसिस हे आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट ऍपल का झालं नाही, तर आमच्याकडे त्याचे CEO झाले. तुम्ही जो उल्लेख केलात की सगळीकडचा HR भारत जगाला पुरवतो, सो आपण HR फॅक्टरी आहोत. तर येणाऱ्या काही कालावधीत विद्यार्थ्यांचे प्रेफरन्सेस, आवडीनिवडी, शिक्षणाची अफोर्डेबिलिटी आणि कुठल्या क्षेत्रात जायचं या सगळ्यामध्ये काही मूलभूत बदल होताना दिसत आहेत का तुम्हाला? आता कसं झालंय की एकतर प्रायव्हेटायझेशन ऑफ हायर एज्युकेशन प्रचंड झालेलं आहे आपल्या देशामध्ये. आणि प्रायव्हेट हायर एज्युकेशन जेव्हा आलंय तेव्हा ऑब्व्हियसली अकाउंटेबिलिटी आली. कारण एखादं विद्यापीठ किंवा कॉलेज काढायचं म्हटल्यावर यू आर ऑन्सरेबल टू द स्टुडंट्स, टू द फॅकल्टी. आणि त्यामुळे जी काही मॅनेजमेंट जी स्थापन करते त्यांच्यामध्ये एक अकाउंटेबिलिटी आलेली आहे. तिसरं म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. प्रायव्हेट सेक्टर आलं की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघणार. आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे प्रोफेशनल म्हणजे कोर्सेसमध्येच होतं. त्यामुळे जास्ती प्रोफेशनल कोर्सेस आले. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं तर पुण्यासारख्या ठिकाणी जिथे खूप छान इंडस्ट्री आहे, त्यामुळे इंडस्ट्री अकॅडमिया इतकं जवळ आलेलं आहे की व्हॉट एव्हर द इंडस्ट्री रिक्वायर्स सच टाईप ऑफ कोर्सेस आर स्टार्टेड. आणि अशा कित्येक ठिकाणी आपण बघतो, बेंगलोरमध्ये बघतो, दिल्लीमध्ये बघतो. आणि भारतभर म्हणजे इव्हन रुरल एरियामध्ये एखादं कॉलेज असेल तरी तिथे काही ना काहीतरी इंडस्ट्रीचं इंटरॅक्शन असतंच असतं. अँड इव्हन इन प्रोफेशनल एज्युकेशन देर हॅज बीन अ लॉट ऑफ इंडस्ट्री डिझाईन करिक्युलम. बिकॉज प्रत्येक छोट्या ना छोट्या कॉलेजमध्ये बोर्ड ऑफ स्टडीज वरती तुम्हाला एखादा इंडस्ट्रीमधला माणूस दिसेलच. अजून एक बदल दिसतोय म्हणजे रिसर्चकडे. मला आनंद होतोय सांगायला की किती आपला रिसर्च आउटपुट काय युरोप किंवा अमेरिकेसारखा नाहीये, चीन सारखा सुद्धा नाहीये. पण तरी जर इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूशन बघितले आणि त्यांचा 10 वर्षापूर्वीचा रिसर्च आउटपुट म्हणजे सिम्बायोसिसचाच घ्या, तो रिसर्च आउटपुट अगेन्स्ट आत्ताचा रिसर्च आउटपुट ह्याच्यात प्रचंड फरक आहे. म्हणजे खूप पॉझिटिव्हली फरक आहे. का तर रिसर्च म्हणजे युनिव्हर्सिटीज हॅव स्टार्टेड नाव थिंकिंग की व्हॉट इज द न्यू नॉलेज आय कॅन क्रिएट. फॅकल्टी आर नाव इन्क्लाइन टुवर्ड्स रिसर्च, टुवर्ड्स न्यू नॉलेज प्रोडक्शन. आणि मला असं वाटतं की ही खूप प्रोग्रेसिव्ह वाटचाल आहे. एखाद्या विद्यापीठामध्ये रिसर्च होणं हे ते विद्यापीठाचं तर म्हणजे भाग्यच आहे. पण त्याचा जो काही परिणाम सोसायटीवर होईल किंवा देशावरती होईल त्याचा मला असं वाटतं जास्ती परिणाम तो म्हणजे जास्ती पॉझिटिव्ह परिणाम तो होणार आहे. आणि when we talk about India becoming a knowledge power, what is knowledge finally? I mean, it is finally created through universities and academia. And therefore, I think it is a very, very positive step from movement from general education to professional to industry-led education and now towards research education. ह्या सगळ्यात मात्र एक मुद्दा असा राहतो तो म्हणजे परीक्षांचा. माझ्या ओळखीचे काही लोक आता इंजिनिअरिंगची परीक्षा देऊन पासआउट झाले, 10वी 12वी परीक्षा होत नाही. ऑनलाईन परीक्षांमुळे काही ठिकाणी मार्कांचा फुगवटा आलाय. म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कधीच 75% वर एकही व्यक्ती बघितली नव्हती. आता फायनल इयरला 100% इज ऍव्हरेज, 99.1 ते 100 असे कित्येक ठिकाणी रिझल्ट आले. तर हे जे परीक्षांचं महत्व आहे आणि परीक्षांचा जो ओव्हरऑल आपल्या सगळ्या एज्युकेशन सिस्टीम मधला एक काय म्हणू की इम्पॉर्टन्स आहे, त्याचं काय होईल भविष्यात असं? खरं तर असेसमेंट्स तुम्ही म्हणताय ते अतिशय बरोबर आहे. आणि मी तुम्हाला आधी म्हटलं की लर्निंग आउटकम्स म्हणजे तुम्ही जे शिकवलंय ते खरंच ती मुलं शिकलेत का आणि ती कशी इव्हॅल्युएट करायची किंवा असेस करायची हा एक मोठा चॅलेंज हा ऑनलाईन एज्युकेशनचा आहे. भले तुम्ही प्रॉक्टर्ड ऑनलाईन परीक्षा घ्या किंवा कशाही घ्या तरी पण जेवढं तुम्ही जो विद्यार्थी समोर असेल आणि तुम्ही त्याला असेसमेंट्स द्याल, असाइनमेंट्स द्याल किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याला इव्हॅल्युएट कराल तो म्हणजे तसं तुम्ही ऑनलाईन करू शकाल की नाही ह्याची मला शंका आहे. अर्थात हा एक 2-2.5 वर्षाचा कालावधी असेल आणि त्याच्यामुळे काही फार मोठं अगदी त्या मुलाच्या करिअरमध्ये किंवा देशाच्या भविष्यामध्ये काही मला नाही वाटत फार फरक पडणार आहे. पण असेसमेंट फॉर्म्स अ मेजर टूल ऑफ द होल लाईफ सायकल ऑफ द स्टुडंट ऑर द होल लाईफ सायकल इन अ युनिव्हर्सिटी. आणि तुम्ही जे शिकवता ते तो मुलगा किंवा मुलगी किती अब्झॉर्ब करतोय आणि त्याचं किती ऍप्लिकेशन होतंय ते जास्ती महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही भले त्या मुलाला 90% मिळतील पण खरं तो ते नॉलेज अप्लाय करतोय का सोसायटीला किंवा जिथे लागतंय तिथे तो अप्लाय करतोय का हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की आता जो अभ्यासक्रम आणि पेडागॉजी जी आहे ना ती म्हणजे आता मी ऑनलाईनची बोलत नाही पण नॉर्मली कन्व्हेन्शनल युनिव्हर्सिटीज आणि ज्या चांगल्या विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये की assessments are no longer really limited to or evaluation is no longer limited to those term end exams किंवा annual exams. Now is the era of continuous assessments and evaluations. म्हणजे तुम्ही आज जे शिकला आत्ता जे शिकला ते जर असेस केलं आणि त्याचं असेसमेंट सुद्धा ऍप्लिकेशन बेस्ड व्हायला पाहिजे. म्हणजे आय एम फॉर ओपन बुक एक्झाम्स बिकॉज ओपन बुक एक्झाम्स आर नॉट इझी फॉर स्टुडंट्स बट आर इक्वली डिफिकल्ट फॉर द प्रोफेसर ऑल्सो.
बिकॉज तुम्ही ओपन बुक एक्झाम मध्ये कसे प्रश्न मांडता हे खरं तर त्या प्रोफेसरचं म्हणजे इनोव्हेशन आहे. कारण शेवटी तुम्हाला जर माझ्यासमोर एखादा चॅप्टर लिहिलेला असेल, पण मी जर प्रश्न त्या चॅप्टरचा ऍप्लिकेशन टू द आउटसाइड वर्ल्डच्या वरती प्रश्न विचारला, तर इट इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट फॉर मी ॲज अ प्रोफेसर अँड ऑफकोर्स यू ॲज अ स्टुडंट टू unless you have really understood the chapter well. And therefore, I think the whole evaluation system has changed and must change. The evaluation system cannot be limited to term end exams or annual exams. There definitely has to be a continuous evaluation. There has to be innovative methods of evaluation, and definitely more application based evaluation. इव्हन मेडिकल सायन्सेस मध्ये तुम्ही आता जे ऍटकॉम मॉडेल आलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे, की तुम्ही जेव्हा अॅनाटॉमी शिकता तेव्हा आम्हाला फक्त अॅनाटॉमी शिकायचे डिसेक्शन हॉलमध्ये आणि म्युझियम, अॅनाटॉमी म्युझियम मध्ये, आणि मग त्याच्यावरती प्रश्न असायचे आणि आम्ही घोकमपट्टी करून ती उत्तरं द्यायचो. पण आता कसं आहे, अॅनाटॉमी जर मी आज लिव्हरची शिकले तर मग त्याचं फिजिओलॉजी मला शिकवलं जातं, मग तो मला पेशंट तसा दाखवला जातो, आणि त्यामुळे मी त्याचं लिव्हर शिकल्यावरती त्याचे जे काही मेडिकल हे असतील किंवा ऍप्लिकेशन असेल ते मी शिकते ऍज अ मेडिको. अँड दॅट इज आय थिंक द ब्युटी ऑफ अ न्यू एज्युकेशन सिस्टम. आणि एक्झॅक्टली आय थिंक ऑल दिस इज डिस्क्राईब व्हेरी वेल इव्हन इन द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. पण मला एकच मनात शंका येते या सगळ्यात, की हे सगळं जे इम्प्लिमेंटेशन आहे याच्यामुळे काही इनइक्वॅलिटी येणार नाही का? म्हणजे काही संस्था, काही सरकारी, निमसरकारी, अगदीच म्हणजे प्रायव्हेट, की ज्यांना या सगळ्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे, ते कदाचित हे सगळं करतील, आणि विशेषतः रुरल भागात की जिथं काही इन्सेंटिव्हायझेशन नाही हे सगळं करायला, तिथल्या विद्यार्थ्याला मात्र या सगळ्या बदलत्या पद्धतीचा, बदलत्या शिक्षणाचा फायदा होणार नाही. अशी इनइक्वॅलिटी येण्याची किती शक्यता वाटते? तेही मला असं वाटतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. वेन दे टॉकिंग अबाउट स्मॉलर साईज युनिव्हर्सिटीज, क्लस्टर युनिव्हर्सिटीज, आणि काही कॉलेजेसने एकत्र येऊन विद्यापीठ होऊ शकतं का वगैरे असं. आणि मला असं वाटतं की थोडं मेंटर मेंटी रिलेशनशिप वगैरे सुद्धा गव्हर्नमेंटला एस्टॅब्लिश करायला लागतील, की समजा एखादं सिम्बायसिस सारखं विद्यापीठ आहे तर आजूबाजूला काही जी कॉलेजेस असतील त्यांना मेंटरिंग करता येईल का? जसं आता ते परामर्श स्कीम आहे की जिथे आता नॅक, तुमचं जर छान ऍक्रेडिटेशन असेल तर तुम्हाला 5 कॉलेजेस देतात ते टू मेंटर, आणि त्यांना कसं अपग्रेड करता येईल. तर तसं काहीतरी मला आय एम शुअर समथिंग न्यू विल कम अप. पण लेट मी ऑल्सो टेल यू की मी जे बघितलंय ना आता साताऱ्यामध्ये, म्हणजे रयत शिक्षण संस्थेची जी कॉलेजेस आहेत तर तिथले विद्यार्थी असो, मे बी दे आर नॉट व्हेरी फ्लुएंट इन इंग्लिश, बट द विद्यार्थी आर सिन्सिअर. तिथले टीचर्स इतके डेडिकेटेड असतात, आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं की मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये percentage of students going from such colleges as against maybe an urban college, junior college, there will be a huge difference. आणि मला असं वाटतं की तेव्हा थोडं त्यांना जर इम्पेटस दिलं गेलं ना तिथल्या शिक्षकांना, काही म्हणजे युजीसी विल कम अप विथ समथिंग, आय एम शुअर इनोव्हेटिव्ह, किंवा MHRD MOE विल कम अप विथ समथिंग, तर आपलं होईल. अर्थात हे काही विथ वन स्ट्रोक सगळं होणार नाही. आपला देश इतका मोठा आहे, 1043 मला वाटतं आता नंबर, 1043 युनिव्हर्सिटीज, अबाउट 50,000 कॉलेजेस, हे सगळं बदल घडवण्यात एक अख्खा डिकेड जाईल. पण तरी ऍटलिस्ट ती वाटचाल तरी सुरुवात होईल असं मला वाटतं, आणि तो म्हणजे ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्या देशासाठी. आता मी जो प्रश्न विचारते तो स्पेसिफिकली तुमच्यासाठी, तो म्हणजे परदेशी शिक्षण दोन्ही बाजूनं, भारतातल्या लोकांची, विशेषतः प्रोफेशनल एज्युकेशन झालेल्यांची परदेशात जायची इच्छा, आता त्यांचं लसीकरण आपण विशेष केस म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र केलं, आणि दुसऱ्या बाजूला सिम्बॉसिस सारख्या संस्थेत जे परदेशी विद्यार्थी येतात वेगवेगळ्या देशातनं, वेगवेगळ्या खंडातनं, पोस्ट कोविड ह्या सगळ्या ट्रेंडमध्ये काय फरक पडेल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच फरक पडलाय ना, कारण आता परदेशी विद्यार्थ्यांचा नंबर प्रचंड खाली आलाय. म्हणजे आम्ही आता कुठेतरी म्हणजे परदेशी विद्यार्थी यावेत, 47,000च फक्त आहेत, ते 2 लाख कसे करावेत, कित्येक कमिटीज वरती मी बसलेली आहे, कारण माझा खूप आवडीचा रिसर्च सब्जेक्ट आहे. एडसिल नावाची संस्था मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी, म्हणजे कंपनी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जी आहे ती गेले 3 वर्ष, 2018ला पहिल्यांदा त्यांनी स्टडी इन इंडिया प्रोग्राम लॉन्च केला, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर खूप क्लोजली काम करतो, आणि खरंच चांगले परदेशी विद्यार्थी यायलाही लागले होते 2018-19 मध्ये. पण आता कोविडमुळे हे सगळं ठप्प झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपली मुलं जी बाहेर जायची तीही आता अर्थात जात नाहीयेत त्या प्रमाणात, आणि त्यामुळे ज्याला ब्रेन ड्रेन आणि ब्रेन गेन ह्याच्याबद्दलची जी काही कायम चर्चा असते, तर त्याच्यात म्हणजे आपल्याला दिसेलच की, पण मला असं वाटतं अगेन हे टेम्पररी आहे. म्हणजे 1-2 वर्ष जरी, आता बरेच विद्यापीठांनी काय ठरवलंय की या वर्षी आपण ऑनलाईन, पहिलं वर्ष तुम्ही ऑनलाईन करा, पुढच्या वर्षी तुम्ही आमच्याकडे या, असं म्हणून सुद्धा प्रमोशन सुरू केलेले आहेत.
तर ह्या सगळ्या ह्याच्यात परदेशी विद्यार्थी परत हळूहळू येऊ लागतील. जेव्हा ही भीती जाईल किंवा वॅक्सिनेशन 100% किंवा क्लोज टू 100% होईल, तेव्हा मला असं वाटतं ही परत सुरुवात होईल. पण हा एक 2-3 वर्षाचा कालावधी मात्र नक्कीच आपल्याला, म्हणजे फॉर ऑल रिझन्स वी आर गोइंग टू सी लेस नंबर ऑफ फॉरेन स्टुडंट्स अँड फॉर ऑल रिझन्स वी आर गोइंग टू सी लेस नंबर ऑफ इंडियन स्टुडंट्स गोइंग अब्रॉड. सो आय थिंक इट विल बी अ डिमांड सप्लाय. अर्थात 47,000 विद्यार्थी आपल्याकडे येत होते आणि आपले 10 लाख विद्यार्थी बाहेर शिकत होते. त्यामुळे तसा बघायला गेला तर इंडियाला गेनच आहे. इफ यू लुक एट द फायनान्शियल ऍस्पेक्ट और इकॉनॉमिक ऍस्पेक्ट, इट विल बी अ गेन फॉर इंडिया. सो मुलाखतीच्या शेवटी येताना तुम्ही पालक आहात, शिक्षण संस्था चालवता, स्वतः शिक्षकांना बघता, तर या तिन्ही ऍस्पेक्ट मधून आमचे जे काही व्ह्युअर्स आहेत त्या व्ह्युअर्सना आत्ताच्या परिस्थितीमध्ये पुढचे काही काळ अशी परिस्थिती राहणार आहे, तुमच्या सगळ्या बोलण्याचा एक अर्थ मला जाणवला की हे टेम्पररी आहे आणि परत सगळं कधी ना कधी नॉर्मल येणार आहे आणि ती वेळ जवळ आली. पण ते येईपर्यंत आणि ज्या 2 बॅचेस आता हॅम्पर झालेत ह्यांना, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना तुम्ही काय मेसेज? मी कायम हाच मेसेज देते की आत्ताच्या काळात तुम्ही स्वतःला अपग्रेड जेवढं करता येईल टेक्नॉलॉजीचा वापर करून, कारण इथून पुढचा काळ सुद्धा टेक्नॉलॉजी अशी पटकन बंद होणार नाही. आपल्याला इतकी सवय झालेली आहे ह्या सगळ्या वापराची आणि त्याच्यातनं खूप पॉझिटिव्ह इफेक्ट्सही झालेले आहेत. त्यामुळे फ्रॉम ऑनलाईन एज्युकेशन वी आर गोइंग टू मूव्ह इन टू ब्लेंडेड एज्युकेशन. सो पार्ट ऑफ आवर एज्युकेशन इज ऑलवेज गोइंग टू रिमेन बाय युझिंग टेक्नॉलॉजी. हे एक. दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कित्येक व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला स्वतःला करू शकतो. आता मीच बसल्या बसल्या कोर्सेराचे कित्येक कोर्सेस केलेले आहेत. आय डोंट नीड अ सर्टिफिकेट, सो आय डोंट इवन नीड टू पे. पण निदान आपलं जे प्रोफेशनल अपग्रेडेशन होतं किंवा नॉलेज जनरेशन आपण जेवढं करू शकतो, हे जेवढं आत्ताच्या काळात तुम्ही करू शकताय तेवढं तुम्ही कधीच पूर्वी करू शकला नव्हता. एक तर कारण सवयच नव्हती आपल्याला इतकी स्क्रीन पुढे बसायची, सर्च करायची किंवा कोर्सेराचे वेगवेगळे कोर्सेस बघायचे किंवा एडेक्स मध्ये बघायचे. तर माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना विशेषतः की तुम्हाला जेवढं व्हॅल्यू ऍड करता येईल तुम्हाला, म्हणजे तुम्ही भले सिम्बायसिस मध्ये किंवा काय अगदी हार्वर्डमध्ये जरी तुम्ही MBA करत असाल तरी पण तुम्ही कुठले ना कुठले तरी व्हॅल्यू ऍडिशन कोर्सेस हे ऑनलाईन करा. कारण हे सगळे कोर्सेस देशात म्हणजे जगातल्या सगळ्यात बेस्ट फॅकल्टी देत असतात. म्हणजे कोर्सेराचे जर आज कोर्सेस बघितले तर बेस्ट फॅकल्टी, म्हणजे मी तर म्हणते की इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन याला इनफॅक्ट ह्या कोविड काळात इम्पेटस मिळालेला आहे. म्हणजे पूर्वी आमच्याकडे कुठे एवढे परदेशी शिक्षक येत होते शिकवायला, कुठल्या विद्यापीठांमध्ये येत होते भारतीय. पण आता बघायला गेलं तर प्रत्येक क्लासरूम मध्ये परदेशी टीचर शिकवतोय ऑनलाईन एज्युकेशन थ्रू. तर त्यामुळे इंटरनॅशनलायझेशनचा हा एक वेगळा आपण पूर्ण इफेक्ट बघतोय. त्याचप्रमाणे पालकांनी धीर धरला पाहिजे, कारण पालक खूप इम्पेशंट झालेले आहेत. म्हणजे एकतर स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्यांना टेन्शन आलंय की आपल्या लहान मुलांना काय आपले डोळे खराब होतील का, हे होईल का, हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे पालक इम्पेशंट झालेले आहेत कारण कित्येक आया मी बघते आमच्या शाळेतल्या त्या दे आर क्रिबिंग की आम्हाला त्याच्याबरोबर बसायला लागतं. म्हणजे आय एम सो सरप्राइज बाय दीज कमेंट्स अँड दीज कमेंट्स आर नॉट 1 or 2. देर मेनी पेरेंट्स वर ऍक्च्युली जे म्हणतात की नाही आम्हाला आमच्या मुलांबरोबर बसायला लागतं. हे ते ठीक आहे, जे नोकरी करणारे पेरेंट्स असतील आणि जॉब्स असतील त्यांचं मी समजू शकते. पण काही हरकत नाही, तुम्हाला तेवढा वेळ तुमच्या ह्याच्या पाल्याबरोबर घालवता येतोय आणि मिळतोय घालवायला, तर त्याचं तुम्ही सगळ्यात जास्त हे केलं आनंद मानला पाहिजे आणि थोडीशी धीर धरला पाहिजे. हा काळ जाणार आहे. हा काळ नक्कीच इट इज लाईक अ पासिंग बाय क्लाउड अँड वी आर डेफिनेटली गोइंग टू कम आउट. तिसरं म्हणजे प्लीज अंडरस्टँड मेंटल इश्यूज ऑफ चिल्ड्रन. पालकांना मला हे सांगायचं आहे की ही मुलं त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना भेटत नाहीयेत, कन्फाईन टू स्क्रीन, कन्फाईन टू होम्स. लॉकडाऊन मध्ये तर तुम्ही ते बाहेर कुठे जाऊ शकत नाहीत, गार्डन मध्ये जाऊ शकत नाहीत, बागेमध्ये खेळायला जाऊ शकत नाहीत, मॉल्समध्ये फिरू शकत नाही, हॉटेल्समध्ये जाऊ शकत नाही. तर किती म्हणलं तरी त्यांच्या म्हणजे मानसिक ह्याच्या आरोग्यावरती डेफिनेटली हे काही ना काहीतरी घाव बसलेला आहे. तर तुम्ही त्यांना अंडरस्टँड केलं पाहिजे आणि त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. इनफॅक्ट त्यांच्यावरती कित्येक मी बघते पालक रागराग करतात, तर तसं करू नका आणि इनफॅक्ट त्यांना समजावून घ्या आणि त्यांना उलट धीर द्या की हा काळ जाणार आहे आणि लवकरात लवकर तुला शाळेत किंवा पार्कमध्ये खेळायला किंवा तुम्हाला ह्याच्यात म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये जाता येईल. आणि शिक्षकांना त्यांनी प्रोफेशनल अपग्रेडेशन इतकं होतंय शिक्षकांचं की दे शुड बी रिअली हॅपी. म्हणजे आय एम व्हेरी थँकफुल, आय शुड से टू कोविड, पण डेफिनेटली थँकफुल टू माय पीपल अराउंड मी की ज्यांनी मला हे टेक्नॉलॉजीचा वापर करून इतकं काय काय शिकवलं की मी एवढी प्रोफेशनली अपग्रेड नक्कीच झाले नसते, मी एवढे वेबिनार्स केलेच नसते. मला इतके इन्व्हिटेशन्स असायचे ह्या कॉन्फरन्सला बोला, त्या कॉन्फरन्स, एव्हरी टाइम मला रिफ्यूज करायला लागायचं. पण ह्या काळात मी मला वाटतं 100च्या वरती वेबिनार्स केले असतील आणि प्रत्येक वेबिनार करताना तुम्हाला वाचन करायला लागतं, तुमचं स्वतःचं नॉलेज वाढतं बाकीच्यांच्या गोष्टी ऐकून
आणि तुम्हाला एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्सही येतो. तर मला असं वाटतं शिक्षकांनी पण हेच करावं. जेवढे कॉन्फरन्सेस वेबिनार थ्रू अटेंड करता येतील, कित्येक होत असतात दिवसात, मला वाटतं एक 50-60 तरी तुम्ही हे करू शकता आणि तुमचं स्वतःचं अपग्रेडेशनही त्याच्यात तुम्ही करून घेऊ शकता. विद्याजी, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळ दिलात आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आणि ज्याच्यामध्ये ऑप्टिमिस्टिक टोन आणि महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल रियालिटीज, कारण तुम्ही ऑन फील्ड आहात, ऑन ग्राउंड आहात, या सगळ्या गोष्टी तुम्ही रोज फेस करताय आणि त्याच्यातून तुमची संस्था आणि ओव्हरऑल शिक्षण क्षेत्र पुढे घेऊन जात आहे. तुमच्याशी आम्हाला बोलायला मिळालं, एक वेगळा अँगल मिळाला. थिंक बँकच्या सर्व प्रेक्षकांतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.